वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळाशिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्यरूपीच केली न त्यागी ती हे दिव्यलोकाशी नेली कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। राधा कृष्ण भगवान की जय। तुकोबऱ्यांच्या जीवनाचं दर्शन करत असताना तुकोबऱ्यांचा साधन काल हा अत्यंत महत्त्वाचा आहे.
महाराज साधन केल्याशिवाय साध्य नाही प्राप्त होत. जसं कळस सगळ्यांना दिसतो, पण कळसाचं अस्तित्व हे पायावर अवलंबून असतं. ज्याचा पाया भक्कम आहे त्याचा कळस उत्तम असतो. तसं ज्यांनी साधना जीवनामध्ये केलेली आहे त्याला साध्य अशा प्रकारचं प्राप्त होत असतं. तुकोबऱ्यांचं साधन काळ चालू झालेलं आहे. तुकोबऱ्यांनी आरंभी एकादशीच्या दिवशी कीर्तनाला सुरुवात केलेली आहे. काल आपण प्रमाण म्हणून गेलो तुकोबऱ्यांचं. आरंभी कीर्तन करी एकादशी. वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी साधनेमध्ये एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे महाराज, अनन्यसाधारण महत्व आहे. एकादशीचं व्रत सर्वांनी करावं. एकादशीच्या दिवशी अन्न सेवन नाही करावं, कारण सगळी पाप एकादशीला अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून एकादशीच्या दिवशी जो अन्नपान करील तुकोबाराय त्याचा निषेध करतात. एकादशीचं अन्नपान, एकादशीचं अन्नपान, जे नर करीते भोजन, जे नर करीते भोजन. एकादशीचं अन्नपान, एकादशीचं अन्नपान, जे नर करीते भोजन, नर करीते भोजन. श्वान विष्टे समान, श्वान विष्टे समान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, नेमे आचरती जन. ऐकते हरि कीर्तन, ऐकते हरि कीर्तन, ऐकते हरि कीर्तन, ऐकते हरि कीर्तन. ते समान विष्णुसी, ते समान विष्णुसी, ते समान विष्णुसी, ते समान विष्णुसी. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरते जन, नेमे आचरते जन. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरते जन, नेमे आचरते जन. ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन. गाती ऐकती हरि कीर्तन, ते समान विष्णुसी. एकादशी व्रताचा महिमा भगवत धर्मामध्ये, वैष्णव पंथामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये खूप खूप अशा प्रकारचं सांगितलं. किती एकनिष्ठ असतात वारकरी एकादशीच्या व्रताच्या बाबतीत. नामदेवरायांच्या उदाहरणावरून लक्षात येईल आपल्याला. नामदेवरायांची परीक्षा पाहण्याकरता भगवंतानी एकादशीच्या दिवशी वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे.
नामदेवरायांच्या घरी गेले. नामदेवराय बाहेर आलेले आहेत. नमस्कार केलेला आहे. बाबा या बसा. आग पडले पोटात, खूप भूक लागलेली आहे, काही खायला दे. नामदेवरायांनी सांगितलं बाबा आज एकादशी आहे, आम्ही वैष्णव वारकरी आहोत. एकादशीच्या दिवशी तसं तर काही खाऊच नाही, नसेलच तसा दम निघत तर मग काही फलाहार वगैरे फराळ करावा. मला नाही चालत, पचत नाही बाबा फराळ, मला आवडत बी नाही, मला भाकर दे. म्हटले एकादशी आज भाकर आम्ही खात नाही, तू नको खाऊ, मला दे. नामदेवरायांनी सांगितलं मी काय तुला बावळट वाटलो का काय? महाराज एकादशीच्या दिवशी लग्न धरतात वारकरी, लाजा नाही वाटत? भडव्यांच्या गळ्यात माळा आहे, वारकरी म्हणून घेतात, पंढरपूर आळंदीला जातात, गाथा ज्ञानेश्वरीची पारायण करतात, आणि एकादशीच्या दिवशी लग्न उघडे करून हाणायला पाहिजे बुटाने. घालायचे तर नीट घालीत जा माळा. अशा प्रकारचे सांभाळून. तुम्हाला काही चेष्टा वाटली? आपण साधक आहे, मुक्त होण्याच्या मार्गावर अशा प्रकारचं लागलेलो आहे. भगवंताचं मंगळसूत्र गळ्यामध्ये अडकवलेलं आहे आणि हरामखोराओ कशाही प्रकारचं वागता. एकादशीच्या दिवशी स्वतःही अन्न खाऊ नये आणि एकादशीच्या दिवशी कोणालाही अन्न घालू नये. म्हटले त्यांना एकादशी नाही, त्यांनी झक मारावी कशी जशी का मारायची तशी. तू वारकरी आहेस ना, तुझ्या गळ्यात माळ आहे ना, तू दुसऱ्याला अन्न घालू नकोस, अन्न खाऊ घालू नकोस. एकादशीच्या दिवशी लग्न वगैरे असले कार्यक्रम किमान वारकरी मंडळींनी तरी ठेवू नये आणि ठेवणाऱ्याच्या लग्नाला जाऊ नये. मानव देह उद्धारा करताय, मानव देह दुःखाच्या अत्यंतिक नाशाकरता भगवंताने दिलेला आहे, प्रपंच करण्याकरता नाही दिलेला. सगळ्या बाकीच्या ज्या देहामध्ये प्रपंचच आहे, मानव देह त्याच्याकरता नाही आहे. एकादशीचं व्रत निष्ठेनं करावं. एकादशीच्या व्रती महाराज अशी उदाहरणं आहेत आपल्यामध्ये. पशु एकादशीच्या दिवशी चारा खात नव्हते. आमचे ठाकूर महाराज परभणी जिल्ह्यातल्या लोहगावचे होते. त्यांचं घोडं होतं, ते घोड्यावर बसून पंढरीच्या वारीला यायचे. घोडंही वारकरी अशा प्रकारचं होतं. तर एकादशीच्या दिवशी ते दाना नव्हतं खात. कधी कधी 2 एकादशी आल्या तर व एकादशी कोणती करावी असा प्रश्न यायचा. असा ज्या वेळेला प्रश्न येईल त्यावेळेला त्या घोड्यासमोर दाना नेऊन, ज्या दिवशी घोडं दाना खाणार नाही त्या दिवशीची एकादशी खरी मानली जायची. माणसं आहे आपण, माणसं, घोडे नाही. घोडे नियमाप्रमाणे वागतात, आपण कसं वागायचं? नामदेवरांनी सांगितलं नाही बाबा. म्हणले मी मरतोय बाबा, फराळाचं देतो ना. नाही ना मला चालत, मला भाकरी लागत आहे. आज एकादशी आहे बाबा, भाकरी नाही मिळायची, मरतो. मग मी मरा म्हटले, पुण्यतिथी करीन, दिंडी काढीन, भाकर नाही देणार. बाकीचे लोक जमले, ओ वारकरी बाबा, अरे त्यांना नाही चालत, ओ बाबा चला आमच्या घरी, आम्ही देतो ना भाकरी. तुमच्या घरचं नाही चालत, मला नामदेवाच्या घरचंच खायचं. नामदेवरांनी सांगितलं बाबा पाणी देऊ का? पाणी काय नुसतं पाहिजेतो, लवकर दे. मग माझा जीव कासावीस व्हायला लागला. पडलं ना म्हातारं, नुसतं पडलं नाही, मेलं. सगळे लोक नामदेवरायला नावं ठेवू लागलेले आहेत. आता काय म्हातारं मेलं, पुढची सगळी तयारी सुरू झालेली आहे. म्हाताऱ्याला ताटकीवर बसवलेलं आहे, वाळवंटात नेलं, सरण रचलेलं आहे. म्हातारं त्याच्यावर ठेवलं आणि पेटवायच्या टायमाला नामदेवराय त्याच्या शेजारी झोपलेले आहेत. भडकलंय ते अग्नी, सरण भडकलं आणि मग भगवान प्रगट झाले महाराज.
ते सगळं विजवलेलं आहे. एकादशी तुकोबाराय निष्ठेने एकादशी करत. एक अभंग आहे तुकोबारायांचा. 15 दिवस एक एकादशी कारे न करीशी व्रतसार. 15 दिवसाला येणारी एकादशी, सार अशा प्रकारचं असणारं व्रत का नाही करत तू? नाही खाल्लं समजा तो एका दिवशी अन्न, मरशील काय लगेच? आणि महाराज एकादशीच्या दिवशी अन्न खाल्लं नाही म्हणून मेला तर ते मरण खूप चांगलं आहे. अन्न खाऊन जगणाऱ्यापेक्षा अन्न नाही खाल्ल्यामुळं जर कोणी मरत असाल तर तो काही 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 पटीनं श्रेष्ठ आहे. एकादशीच्या दिवशी खाऊ नये. तुकोबाराय म्हणतात, काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशे धनी घेशी. एकादशीच्या दिवशी अन्न सेवन करायचं नाही. एकादशीच्या दिवशी भगवंताचं चिंतन अशा प्रकारचं करायचं. कथा, जागर, नामस्मरण, हरी कीर्तन, गाती ऐकती हरी कीर्तन. एकादशीच्या दिवशी हरी कीर्तन एवढं विशेष मी आज का वर्णन करू लागलो? उद्या एकादशी आहे म्हणून. तुम्ही म्हणाल मग उद्या सांगायला पाहिजे, आज कशाला सांगता? आता उद्या संध्याकाळी सांगून काय उपयोग आहे? दिवसभर तुम्ही तर हानचाल. अगोदर सांगितलं गेलं पाहिजे ना, म्हणून आज सांगायला. तुकोबाराय काहीच खात नव्हते महाराज. दशमीला एक टाईम जेवायचे. एकादशीच्या दिवशी पाणीसुद्धा घेत नसत. द्वादशी सोडायची असा तुकोबारायांचा अंबरीशासारखा साधन द्वादशीचा नियम होता. आणि एकादशीच्या दिवशी रात्रभर तुकोबाराय भगवंताचं चिंतन करत. नाही गरज, चिंतन अशा प्रकारचे करायचे. नामस्मरण करायचे, कीर्तन असायचं. ते कीर्तन करायचं तर अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करून, साधना करून, तपश्चर्या करून मग कीर्तन. कीर्तनकार कलाकार नसतो महाराज. कला म्हणून कीर्तन नाही करावं. कीर्तन ही कला आहे. कारण कीर्तनामध्ये व्याख्यान असतं, वक्तृत्व ही कला आहे. कीर्तनामध्ये गायन असतं, स्वरज्ञान असावं लागतं, तालज्ञान असावं लागतं. म्हणजे फार नसलं तरी सामान्य तेवढ्यापुरतं असावं लागतं. हे सगळं खरं आहे. पण तरी कीर्तनकारांनी स्वतः कलाकार म्हणून नाही करावं. साधक, भगवंताचा भक्त म्हणून कीर्तन करावे. कीर्तन ही साधना आहे. कीर्तन ही साधना आहे. कीर्तन हे संसाराचं साधन नाही. आपण कीर्तनालाही जर संसाराचं साधन केलं तर महाराज भगवत प्राप्तीला, स्वतःच्या उद्धाराला साधनच राहणार नाही. जी परमार्थाची साधन आहे ती परमार्थाचीच साधनं ठेवावी. संसारात खूप साधनं आहे ना. पैसा ज्याला कमवायचा आहे त्याला किती काही अशा प्रकारची साधनं आहे. चोऱ्या केलेल्या चांगल्या, याच्यापेक्षा तुकोबाराय देवा करता कीर्तन करायचे. कीर्तन सुरुवात केलेलं आहे. अभ्यास करायचा आहे. अभ्यास करावा, तपश्चर्या करावी, चित्त शुद्ध करावं. भगवंतावर पराकोटीचा विश्वास असावा महाराज. कीर्तन हे भगवंताच्या संबंधित आहे. देवावरच ज्याचा विश्वास नाही त्यांनी कीर्तन काय करावं? देवापायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव. समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. निष्ठा ठेवावी, काही कमी पडत नाही.
सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मुख लिहिलं. महाराज जे देव मानित नाही, देवाच्या विरोधात अशा प्रकारचा प्रचार करतात, शिव्या देतात, त्यांनाही तो सांभाळतो. तर देवाची माळ घातलेली, देवाचं भजन करणारा, देवाचं कीर्तन करणारा, त्याला कसा देव सांभाळणार नाही? का सांभाळणार नाही? कार्य आठविसी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो. तुकोबा रे अभ्यास करता भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसू लागलेले आहेत, अभ्यास करू लागलेले आहेत. तुकोबाऱ्यांची बुद्धी तल्लक होती. काल झालेला आहे तो विषय. अभ्यास करा. ज्ञानेश्वरी पाठ आहे, नामदेवरायांचा गाथा पाठ आहे, भागवत पाठ आहे. 1000 पारायण तुकोबाऱ्यांनी भागवताची केलेली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता अलीकडे ज्ञानेश्वरीची पारायणे जास्त होतात, गाथ्याची पारायण आता होऊ लागली अलीकडं. भागवताची पारायण कमी होतात, कारण भागवत लय टपूर आहे. ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या आहेत, भागवताच्या 18000 ओव्या आहे. ज्ञानेश्वरीची ओवी 3.5 चरणाची, भागवताची ओवी 4.5 चरणाची. त्याच्यामुळं ते पारायणाला बसलेलं पार कळून जातं, मधून सोडता बी येत नाही. एकदा केलं का पुन्हा जे हरी करता. आता मग ज्ञानेश्वरीची पारायण करून तुकोबाराय महाराज 1000 पारायण केली. तुकोबाराय आमचे रकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये आम्ही ज्या वेळेला पाठाला होतो, 72 ते 76च्या कालावधीमध्ये आम्हाला शिकवायला जी तिथं गुरुवर्य मंडळी होती, त्याच्यामध्ये भाऊसाहेब होते, नारायण मास्तर वरोलीकर. काय आचरण होतं महाराज त्यांचं. प्रत्येक 7 दिवसाला 3 ग्रंथाची पारायण करायची. 2 वर्ष मी संस्थेमध्ये राहायला होतो. असं झोपलेले कधीच पाहिलं नाही मी. 2 वर्षात कधी दिसले नाही झोपताना. कधीही गेलं तर ग्रंथ वाचत असायचे. कुणीही गेला दर्शन करून असा बसायला लागला, बरं या म्हणायचं. या म्हणजे काळं करा तुमचं, इथं गप्पा नका मारत बसू. काय झालं, कसं झालं, नेमकं झालं, तमकं झालं, पोरं किती आणि पोरं किती. ह्या हरामखोरांना हेही कळत नाही की साधूजवळ गेल्यावर काय विचारावं. ठीक आहे, बाद समानाधिकरण कशाला म्हणतात, मुख्य समानाधिकरण कशाला म्हणतात, अवच्छेदवाद, बिंब प्रतिबिंबवाद, आभासवाद, याच्यात काय फरक आहे. जीवाचं स्वरूप न्यायिकाने कसं मांडलेलं आहे, जीवाचं स्वरूप सांख्याने कसं, असलं काही विचारावं ना. तुम्हाला पोरं किती आहे, काय करायचं, तुला पुरावर घ्यायचे का आमचे पोरं तुला. साधूला हे विचारत असतात. थोबड घेऊन तिथं जाते पुन्हा, बाबा दर्शन बसा जय हरी. स्वतः चिंतन करत नाही, चिंतन करणाऱ्याला प्रतिबंध करत असतील तर महाराज त्याची काही फी नाही करावी पारमार्थिक. आणि तुम्ही आहे ना तेव्हा कीर्तनापुरतं लांबून लांबून जय हरी करत जा ना. तुमच्या संसारात तुम्ही राहा, आम्हाला आमच्या ह्याच्यात राहू द्या. यायचं जवळ तर परमार्थ करता या, संसाराकरता किंवा रिकामे वेळ घालवण्याकरता तुम्हाला वेळेची किंमत नाही, पण वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. काय वाटतं तुम्हाला, आयुष्य संपल्यानंतर तुमची नुसती चेकवरच सही राहिलेली असेल आणि ती करण्याकरता किती पैसे दिल्यानंतर तुम्हाला वाढवून मिळेल आयुष्य. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह, संतांनी म्हटलेले. सकाळीच देवाची पूजा आटोपली की तुकोबाराय जाऊन बसायचे भंडाऱ्या डोंगरावर. जिजामाऊलींनी घरचं सगळं उरकायचं, पोरांना जीव घालायचं, शाळेत पाठवायचं आणि मग
उरलेल्या भाकरी भाजी घेऊन जिथं तुकोबाराय असतील तिथं जायचं. बरे हे काही सांगून जात नव्हते की मी आमच्या ठिकाणी चाललेलो आहे तिथं घेऊन ये भाकरी म्हणून. तसं सांगितल्यावर मग त्यांनी बी आरती तिथंच केली असते. जिजामाऊलीने इतकं सोपं नव्हतं त्यांचं काम. तुकाराम महाराजांनी शरीराची कधीच अशा प्रकारची काळजी नाही केली. जिजामाऊलीला कसं समजायचं, कारण ते काय एकाच ठिकाणी जात नव्हते, कधी घोरड्यावर जायचे. देहूच्या दक्षिण पश्चिमेच्या मध्ये अशा या कोपऱ्याला घोरवडा आहे. पुणे मुंबई रोडच्याच बाजूला आहे. त्याच्या विरुद्ध दिशेला भंडार आहे. भंडाऱ्याहून आणखीन पुढं 4-5 किलोमीटर भामचंद्र आहे. कधी इंद्रायणीच्या तीरावर बसायचं. जिजामाऊलींना कसं कळत असावं. वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे. महाराज तुकोबाराय खूप नामचिंतन केलेलं होतं, खूप नामचिंतन केलं. अंतःकरणातल्या चिंतनाचा प्रभाव शरीरावर पडलेला होता आणि शरीराच्या चिंतनाचा प्रभाव जडवस्तूवर. जिजामाऊलींचं आटोपलं, भाकरी घेतल्या, निघाल्या. रस्ता जिथं फुटायचा तिथं कान लावायचे. तुकोबाराय ज्या रस्त्याने गेलेले असत महाराज त्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघायचा. टाळ्या नका वाजू जरा आपल्याकडं का. आपल्याही गळ्यात माळ आहे, फट्टे वडतोय आपणही. स्वतःला महाराज आमके तमके समजतोय. किती चिंतन करतोय आपण. कुठं तुकोबारायांची साधना होती आणि कुठं आपली साधना आहे. सीतेचा शोधाला हनुमंतरायाला पाठवलेलं आहे. हनुमंतराय दक्षिणेकडे पाठवले होते. जाणारं दळ होतं त्याच्यात हनुमंतराय होते. नळ नीळ अंगद जामवंत ही मोठी त्याच्यात हनुमंतराय होते. सगळे पुढं निघालेले आहेत. हनुमंतराय मागं थांबले. भगवंतानी बोलवून घेतलं. काही विचारायचं? हो प्रभू. काय विचारायचं? मातेच्या शोधाकरता तुम्ही आम्हाला पाठवत आहात. हो. आमच्यापैकी कोणीही मातेला पाहिलेलं नाही. कारण सीतेचं अपहरण झाल्यानंतर काही दिवसांनी रामाची आणि या सगळ्यांची भेट झालेली होती. त्यामुळं सीता मातेला कोणी पाहिलेलं नव्हतं आणि जिला पाहिलेलं नाही तिच्या शोधाकरता चाललेले होते. म्हटले काही फोटो वगैरे आहे का? लग्नात ते काढलेला. आता वनात चालले होते, काढलेले असतील लग्नातले फोटो, पण तिथे जवळ कशाला त्यांच्याजवळ? कसं ओळखायचं म्हटले? या सीता माता आहेत हे ओळखायचं कसं? मला सीता मातेची खूण भगवंतानी सांगितलेले. रामायण पहा. भगवान म्हणतात की सीता नुसती माझी पत्नी नाही, सीता माझी परम भक्त आहे. आणि भक्ताची ही खूण असते, लक्षण असतं. पदोपदी विठ्ठल वाचा अखंड नामस्मरण करणं. ती सतत माझं नामस्मरण करते. तिच्या नामस्मरणाचा हा प्रभाव आहे. ती जिथं बसलेली असेल तिथल्या जड वस्तू नामस्मरण करतात. तुला ज्या ठिकाणी शंका येईल ही सीता माता आहे का, तिथल्या जमिनीला कान लाव, तिथल्या भिंतीला कान लाव, तिथल्या झाडाला कान लाव. सीता असेल तर ती भिंत, ती जमीन, तो वृक्ष. श्रीराम जय राम जय जय राम असं नामस्मरण करेल. कबीर महाराज जनाबाई महाराजांना भेटायला म्हणून थेट काशीवरून आले होते. महाराज घरी नामदेवरायाकडे गेलेले आहेत. म्हटले जनाबाई म्हणजे ती गौऱ्या आणायला गेलेले, बोलवून आणू का? नाही म्हटले, जाऊ तिथंच दर्शन. नामदेवराय बरोबर गेलेले आहेत. अनेक दुसऱ्याही महिला गौऱ्या वेचायला गेलेल्या होत्या.
तिथं भांडणं चालू होती जनाबाईची आणि दुसऱ्या बाईची. सगळ्या बरोबरच गौऱ्या वेचित होत्या, बाकीच्याचे ढीग लहान लहान होते आणि जनाबाईचा ढीग मोठा झालेला होता. आता मारे जनाबाईला गौऱ्या येचू लागायला दुसरा एक होता ते त्यांना दिसत नव्हता. तो जनाबाईकडे गौरी फेकायचा आणि जनाबाईने ती अशा ढिगाल्यावर ठेवायच्या. पण मग यांना संशय आला की ज्या अर्थी हिचा ढीग मोठा आहे त्या अर्थी आपल्या येचलेल्या गौऱ्या चोरून ही तिच्या ढिगावर ठेवते. दुसरीनं दावा सांगितला, ह्यो ढीग माझा आहे म्हणे. ज्यानीने सांगितलं अजून एकदा म्हण, ह्यो ढीग माझा आहे, तू तरच फोडीन. आता काही इथं मी प्रवचनात थोडीच बायांची भांडणं सांगू शकतो, सांगता येणार नाही असं नाही म्हणा. तेवढ्यात हे तिथं गेलेले आहेत. नामदेवरायांनी सांगितलं तीच जना तिथं भांडती. हिच्या दर्शनाला मी कुठून आलोय, काशीवरून आलोय आणि ही गौऱ्या करता भांडती. कबीर महाराज पुढं झालेले आहेत. अगं का भांडताय? त्या बाईंनी सांगितलं, महाराज तुम्हीच सांगा, गळ्यात माळ आहे तुमच्या, म्हणजे आम्ही ह्यांची भांडणं मिटवायला माळा घातलेल्या आहेत. त्याला आगावच पण करते. खरं सांगा तुम्ही. आम्ही सगळ्याबरोबर वेचायला लागलो होतो. ही ढीग म्हणते माझा आहे, हिचा मोठा, हिचा कशावरून आहे ढीग? कबीर महाराजांनी सांगितलं, का ग त्यांना, ही तुझाच ढीग आहे? हो म्हटले माझा आहे. कशावरून पण? ते म्हणे तुम्हालाही ओळखू येईल. ते कसा ओळखू येईल? ते म्हणे ज्या गौरीला माझा हात लागलेला आहे त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज निघेल. महाराज दुसऱ्या ढिगाच्या गौऱ्या कानाला लावायच्या, त्याच्यातून आवाज निघत नसायचा. आणि जनाबाई विठ्ठल 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 विठ्ठल. जय हो. म्हणा म्हणा सगळे म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. जय हो. विठ्ठल 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 विठ्ठल. हरि ओम. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. जय हो. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जिजामाई माऊली तुकोबऱ्यांच्या भाकरी घेऊन जात असताना रस्त्याला कान लावायचे. ज्या रस्त्याने तुकोबराय गेलेले असत तो रस्ता विठ्ठल विठ्ठल म्हणायचा. प्राय हा भंडारा डोंगरावर जास्त तुकोबराय जात. असाच चैत्र वैशाखाचे दिवस आहेत. सूर्य आग ओकू लागलेला आहे. 12 वाजून गेलेले आहेत. माय सकाळी तुकडा सुद्धा खाल्ला नाही, तसेच गेलेले आहेत. भूक लागली असेल त्यांना.
महाराज परिस्थिती अशी, काय एकटी महिला करून करून किती करणार. पोरांना जीव घालून एक भाकरी शिल्लक राहिलेली होती, तेवढीच घेतलेली आहे, भाजी घेतलेली आहे. त्या डोंगरावर पाणी सुद्धा नाही, पाण्याचा मोरवा इथूनच भरून घेऊन जावा लागत होता. असं ते गटुडं सगळं त्याच्यात आहे. टोपलीमध्ये ठेवलेलं आहे, चुंबळ करून टोपली घेतलेली आहे आणि सण 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 जिजामाऊली निघालेले आहेत. जमीन चुलीवरच्या तव्यासारखी तापलेली आहे, पायात चप्पल सुद्धा नाही हो. अनवाणी अशा प्रकारच्या जिजामाऊली चालत होत्या. चढण लागलेली आहे, निम्या अर्ध्यात चढलेले आहेत. चढणीला पाय रोवून टाकावा लागत हो. अजून कितीक राहिलाय म्हणून वर पाहिलंय चालता चालता. त्या भंडाऱ्या डोंगरावर करवंदीची झाडं खूप आहेत. त्या करवंदीची एक वाळलेली फांदी रस्त्यावर पडलेली होती. करवंदीचा एवढा मोठा असा जाड काठावर उभा होता. वर पाहण्यात समोर लक्ष नाही आलं. रोवून पाय टाकायचा म्हणून रोवून पाय टाकलेला आहे. तो काटा खालून घुसला महाराज, वरून निघाला. किंचाळलेल्या जिजामाऊली आई करून चक्कर आलेले आहे. धड दिशी शरीर खाली पडलेले. डोक्यावरच्या ते टोपलं बाजूला फेकलं गेलेलं आहे. मोरव्यातलं पाणी सांडले, भाकरी बाजूला पडलेले. उठून बसलेले आहेत. बम झालाय पाय, बम. काटा काढायचा प्रयत्न केलेला आहे, हालेनं सुद्धा गेलाय. उठताही येईना गेलं, चालायचा प्रश्नच नाही. 12:30-1 वाजत आलेली आहे महाराज. ऊन डोक्यावर आहे. डोळ्यातून अश्रू आलेले आहेत जिजामाऊलीच्या. काय नशीब आहे माझं. बालपणात अतिशय लाडात अशा प्रकारचं वाढलेल्या, चांगली परिस्थिती आहे बापाच्या घरची. काय माझ्या कर्माला आलेलं आहे. लहानपणी तीर्थयात्रा केल्या, त्याचं हे पुण्य मला कामाला येत नाही. बापाने तुला केले होते ते हे पुण्य कुठं गेलेलं आहे. हा असला बाबा, यांनी गळ्यात मणी माझ्या अडकावलेला आहे, त्याला काही घेणं देणं नाही, काळजी नाही. डोंगरावर येऊन बसतोय, तिथंच घरी जवळ बसला असता तर तिथं खाऊ घालणं सोपं गेलं असताना. डोंगरावर 5 किलोमीटर यावं लागत होतं महाराज भाकरी घेऊन. रडायला लागलेले आहेत, पश्चाताप करतायत. मागचं आठवतात माणसं रडायच्या टायमाला. पण पुन्हा जिजामाऊच्या लक्षात आलं, अरे आपण जर मोठ्याने रडलो तर हा काळा येईल, मला म्हणेल देतेच का शिव्या, देतेच का शिव्या मला, त्याच्यामुळे तुला काटा मोडला असेल म्हणून गुपचूप सावकाश रडतायत महाराज. कोण होतं हो तिथं. तुकोबाराय सकाळपासून भुकेजलेले आहेत. भक्ताची काळजी देवाशिवाय दुसरं कोण करणार आहे. देवाचा भक्त तो, देवाशीच गोड आणि कशी चाड नाही त्याची. ही अशा प्रकारची काटा मोडून इथं पडलेली. कशी जाणार वरती. कोण आहे तिथं उन्हामध्ये, कोण येणार आहे. भगवान आले महाराज. माय ह्यो काळा इकडं कशाला आला असं. तोंड फिरवलंय जिजामाऊलीने. तिकडूनही दिसायला लागले भगवान. सगळीकडे तोंड केलं, प्रत्येक ठिकाणी भगवान दिसू लागले. जिजामाऊलीने डोळे झाकलेले आहेत. डोळे झाकले तर आताही तो दिसू लागलेला आहे. आता हरी बाहेर हरी, हरिणे घरी कोंदले.
तिचा द्वेष कमी होईल, आपल्याविषयी श्रद्धा वाढेल म्हणून भगवान प्रगट होऊन जिजामाऊलीला म्हणतात, ए माझी बाळे, का माझा रागराग करतेस, का मला दावेदार म्हणतेस, मी काय अशा प्रकारचा तुला त्रास दिलेला आहे, माझा नवरा बिघडवलास, संसाराचं माझ्या वाटोळं केलं, मला काही केलं असतं तर चाललं असतं ना. भगवान म्हणतात, वेडी आहेस तू, मी कशाला त्याला बिघडवलं. फळ परिपक्व झालं की देठाला सोडतं, हवेचं निमित्त होतं आणि वारं आलं म्हणून फळं पडले, अशा प्रकारचे म्हणतात. तुम्हाला खायला नाही म्हणून मी धान्य पाठवलं, आता तुकारामाने घेतलं नाही त्याला मी काय करू सांग ना, तुलाच त्रास होतोय असं नाही, तो डोंगरावर येऊन बसल्यामुळं मलाही त्रास होतोय, त्याची काळजी करीत त्याला सांभाळत मला त्याच्या मागं यावं लागतंय. भगवंतानी महाराज जिजामाऊलीचा पाय आपल्या मांडीवर घेतला. लक्ष्मी माता ज्याचा पाय आपल्या मांडीवर घेते, पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून येतो काकुलती. त्या पांडुरंगाने जिजामाऊलीचे पाय आपल्या हाताने उचलून मांडीवर घेतले. महाराज काय भाग्य आहे, काय भाग्य आहे त्या माऊलीचं. कधी विष्णू सहस्रनाम नाही, कधी काकडा नाही, कधी हरिपाठ नाही. मंदिर तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं म्हणून झाडत होते, पण मंदिर झाडल्यावर कधी प्रेमाने देवाचं दर्शन नाही. झाडलं की त्या पांडुरंगाकडे असा खराटा दाखवायचा, मेल्या मुडद्या तुझं रान रान केल, आमक होईल तमक, हे विष्णू सहस्रनाम. आणि त्या जिजामाऊलीचा पाय भगवंतानी आपल्या हातात धरलेला आहे. महाराज देवाचे पाय तर कोणीही अशा प्रकारचं धरतं, जिजामाऊलीचा पाय देवाने धरलेला आहे. आपल्याला वाटत असेल की असं काय जिजामाऊलीने केलं होतं की भगवान एवढे जिजामाईवर फिदा झालेले होते. जिजामाऊलीने देवाचं काही केलं नव्हतं महाराज, पण तुकाराम महाराजांचं सर्वस्व करत होते. देवाची भक्ती करणाऱ्यापेक्षाही देवाची भक्ती करणाऱ्याची जो भक्ती करतो परमात्मा त्याच्यावर अत्यंत खुश असतो, अत्यंत खुश असतो. जसं आज्याचं पोरापेक्षाही पोराच्या पोरावर नातवावर जास्त प्रेम राहतं, तसंच भगवंताचंही आपल्या भक्तापेक्षा भक्ताचा जो भक्त आहे, भक्ताची जी सेवा करतात, भक्ताचं जे पालन करतात, देव खुश असतो, खुश. जिजामाऊली देवाला शिव्या देत होत्या तरी देव नाराज नव्हते, कारण जिजामाऊली तुकोबऱ्यांची खूप मनापासून सेवा करत होत्या. आता याला काटा काढायला काय लागतं हो? काहीच लागत नाही महाराज, काहीच लागत नाही. चहा पिण्याकरता बशी अशी धरतन कॉक करतात, माशी पाक पाखडी तव हे सरे. जिजामाऊलीचा काटा छू केलं की गेला निघून. कृपेनं जिजामाऊलीकडं पाहिल्यानंतर सगळ्या वेदना निघून गेलेल्या आहेत, ताजं तवानं शरीर झालेलं आहे. उठलेले आहेत जिजामाऊली, पुन्हा टोपलं घेतलेलं आहे, टोपल्यात भाकरी ठेवलेल्या आहेत, मोरव्यातलं पाणी सांडलेलं होतं, रिकामा मोरवा तसाच घेतलेला आहे, चुंबळ डोक्यावर ठेवलेली आहे, पुन्हा निघालेले आहेत. माय किती उशीर झालाय. पुढं जिजामाऊली आहेत, पाठीमागं देव चालतायत, डोंगरावर आलेले आहेत. तुकोबाऱ्यांनी पाहिलेले चंद्रन सूर्य बरोबर, आमुषान पुनव. हे घडलं कसं?
जिजाबाई आणि देव 36चा आकडा एक समोरासमोर कसा काय झाला. तुकोबऱ्यांना आनंद वाटलाय. जिजामाऊली देवाला शिव्या देत नाहीत. देवाबरोबर अशा प्रकारच्या जिजामाऊली किंवा जिजामाऊली बरोबर देव आहे. जवळ आल्यानंतर जिजामाऊलींनी टोपलं खाली ठेवलेलं आहे. तुकोबऱ्यांनी पांडुरंगाचे साष्टांग दर्शन घेतलेलं आहे. पाय धरलेले आहेत. पांडुरंगाने तुकोबऱ्यांना उठवलेलं आहे. तिघही शांत बसलेले आहेत. तुकोबरे म्हणतात, जिजे देवाला वाढ अगोदर जेवायला. एकच भाकर मला, एकच भाकर आहे. मालकाने सांगितलेलं आहे जेवायला वाढ. भाकर सोडलेली आहे. ते फडकं त्या पाटीवर झाकलेलं आहे. त्याच्यातून हळूच भाकर काढली, भाजी काढली, पात्रावर देवाला वाढलेली आहे. भगवान म्हणतात, जिजे अगं तुकाराम महाराजांना वाढणं, सकाळपासून काही खाल्लेलं नाही. हे तर मला बी माहिती आहे काही खाल्लेलं नाही, पण वाढू काय? एकच तर भाकर होती. मुडद्या तू आलास ना माझ्या माग, आता काय वाढू? जिजामाऊलींनी सरळ टोपल्याकडं पाहिलेलं आहे. महाराज टोपल्यात काही नसलं आणि त्याच्यावर जर फडकं झाकलं तर ते फडकं खाली जातं ना. जिजामाऊलीने पाहिलं ते फडकं असं वर आलं होतं. अगं भाई फडकं वर आलेलं आहे. जिजामाऊलीने फडकं उघडून पाहिलं. पुरणाच्या पोळ्या, भजे, कुरवड्या, तुपाचा डबा, सार. आई मंगळाई माझी लाज राखली ग बाई तू. चटदिशी दुसरं पात्र घेतलेलं आहे. तुकाराम महाराजांना वाटलं देवाच्या पात्रातली भाकर काढून घेतलेली आहे दोघांनाही अशा प्रकारचं पक्वांना. भगवान म्हणतात, जिजे तूही बस, होऊ दे तुमचं. नाही बस. तिघांनी अशा प्रकारचं जेवण केलेलं आहे. आता पाणी तिथे डोंगरावर नाही, जे होतं ते सांडलेलं आहे. भगवान म्हणतात, बघ समोर तो दगड दिसतोय ना, ते पाखरं उठलं, बहुतेक तिथं पाणी आहे. इथं डोंगरावर कशाला पाणी? असं उन्हाळा दिवस. गेलेले जिजामाऊली महाराज तो दगड काढलेला आहे. पाहतात तर खाली निवळ संक थंडगार पाण्याचा झरा आहे. अगं बाई पाणीही निर्माण केलं. जिजामाऊलीने ओळखलेलं ही सगळी या मेल्याची कुरापत आहे. शाबरी विद्या शिकलेला दिसतोय. शाबरी विद्या जसं म्हणलं तशा अशा प्रकारचं घडतंय. नाना प्रकारचे चमत्कार दाखवतोय. काय उपकार करतोय? माझा नवरा बिघडून टाकला. पाणी आणलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, पण अन्न निर्माण केलं. जिजामाऊलींनी त्याच वेळेला मनामध्ये संकल्प केला होता की ज्यांनी हे अन्न निर्माण करून माझी लाज राखलेली आहे, मी त्याला अनन्य भावाने शरण आहे. त्याच्या चरणावर मस्तक ठेवते. भगवान हसलेले आहेत. आता इथं निर्माण करणारा माझ्याशिवाय दुसरं कोण आहे? तू माझ्याच चरणावर अशा प्रकारचं मस्तक ठेवलेलं आहे. भगवान म्हणतात, अहो तुकोबा, माझं भजन करण्याकरता एवढ्या डोंगरावर रोज येण्याची काय गरज आहे? कुठं नाही मी. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहं तेषु अवस्थितः. कणाकणामध्ये भरलेला आहे. जिजेला किती त्रास होतोय पाहिले. रोज नका येत जाऊ इकडं. जवळ तिथं कुठंतरी भजन करायचं.
तुकोबारायांनी आज्ञा शिरसाबंदे मांडलेली आहे. भगवान अंतर्धान पावलेले आहेत. जिजामाऊलीबरोबर तुकोबाराय घरी आलेले आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून अभ्यासही झालेला होता. अभ्यास झाल्यानंतर अभ्यासाला परिपक्वता येण्याकरता आणखीन काही साधनेची गरज आहे महाराज. आणि जी महत्वाची साधना असते भक्ताने करायची, त्याच्यामध्ये सगळं जगत पांडुरंग स्वरूप आहे अशा प्रकारची भावना करून जगाची कामं करणं, चंदनासारखं स्वतःला झिजून तापलेल्या दुःखी जीवांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणं, हे भक्ताचं महत्वाचं अशा प्रकारचं काम आहे. तुकोबाराय एका अभंगामध्ये म्हणतात, भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. अनेकाचे कानी गुणदोष मना नानी, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, वेचिते वचन जेणे राहे समाधान. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. जगाची सेवा करावी महाराज, जगाची सेवा करावी, जगाची सेवा करावी. देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान शुकरे, येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा, मोह नावे. तुकोबारायांनी मग डोंगरावर जायचं सोडून दिलेलं आहे आणि परमात्मा मानून प्राधान्यत्वानी वैष्णवांची, ब्राह्मणाची, गरिबाची, तीर्थयात्रा करणाऱ्याची, दीन दुबळ्याची, जलासेवेची गरज आहे. महाराज तुकोबाराय निसंकोचपणे निराभिमानपणे त्याची सेवा करायची. एखादा डोक्यावर बोजा घेऊन चाललेला असेल, बोजाच्या ओझ्याने त्याच्या मस्तकात जाळ उठलेला आहे, असा दबत चाललेला आहे. तुकोबाराय धावत जायचे, अहो मी घेतो, माझ्या डोक्यावर द्या, कुठं जायचं आहे, चला मी तुम्हाला नेऊन सोडतो. त्याचा बोजा आपल्या डोक्यावर घ्यावा आणि त्याला जिथं जायचं आहे तिथं नेऊन टाकावा. कोणी वाटसरू तीर्थ करणारा मंदिरात आला असेल, त्याचे पाय दुखत असतील तर गरम पाण्याने त्याचे पाय शेकावे, त्याचे पाय दाबावे. त्याला जेवणाची आवश्यकता असेल तर कोणाकडूनही भाकरी भाजी मागून आणावी, त्याला जीव घालावं. अशा प्रकारचे तुकोबारायांनी परोपकाराची सेवा करायला सुरुवात केलेली आहे. केवळ पैसा देणं हाच परोपकार नाही महाराज. आपल्याकडे जे आहे, शरीर, वाणी, मन, धन, या सगळ्यांनी दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणं याला परोपकार म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, मी परोपकार केला. कसा केला? ठाकला तो काही केला उपकार, ठाकला तो काही केला उपकार, ठाकला तो काही केला उपकार, ठाकलो काही केला पर उपकार, ठाकला तो काही केला उपकार, ठाकला तो काही केला पर उपकार, ठाकला तो काही केला उपकार,
तो काही केला परोपकार हा केले शरीर कष्टभुनी 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 बोलो परी पाडी रे वचन नहीं बोलो परी पाडी रे वचन नहीं बोलो परी पाळिले वचन नहीं बोलो परी पाळिले वचन ठाकला तो काही केला परोपकार केले हे शरीर कष्ट होणी. कुठं कीर्तन चालू असेल बरेच तुकोबरेने त्यांच्या चपला राखत बसावं. संध्याकाळ झाली. पूर्वी काही अशा लाईटी वगैरे नव्हत्या. देवटा धरून तुकोबाराय उभे राहायचे. कोणी म्हणणारं नसेल तर स्वतः तुकोबाराय चाली म्हणायचे. गती पुढे त्याचे धरावे ध्रुपद भावी चित्त शुद्ध करुनिया संतांची सेविले तीर्थपायवनी लाज नाही मनी येऊ दिली वचने मानिली नाही सुरोधाची समूळ प्रपंची विटा आला सत्या असत्यासी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. एके दिवशीचा प्रसंग आहे. तुकोबाराय घरात दारात चिंतन करत बसलेले होते. जिजामाऊलीनी त्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं ठरवलं होतं. आंघोळीचं महिला मंडळाचं डोक्यावरून पाणी घ्यायचं म्हणलं की लाईट सुद्धा येते लगेच. हंडाभर पाणी तापवले. नाणीमध्ये घेतलेले दगड फिगड मला सगळं असं घासून घासून गाणी म्हणत म्हणत कार्यक्रम चालू होता. ठाईच्या चाली चालू होत्या. तेवढ्यात एक ब्राह्मणाची म्हातारी बाई काठी टेकीत टेकीत आलेली आहे. तुकोबाराजांनी पाहिलं. सांगितलं बाबा ब्राह्मणाचा संसार आहे लय गरिबी आहे. काही फाटकं चुटकं वस्त्र असेल तर दे ना एखादं. जिजामाऊलीचं लुगडं महाराज चांगलं लुगडं बाहेर वाळू घातलेलं होतं. तुकाराम महाराजांनी पाहिले जीजी नाणीत बसलेली आहे. चालू आहे ठाईची चाल. तुकाराम महाराजांनी खुणावलं. तोंडाने नाही बोलले बोटाने दाखवलं. आता घरच्या मालकाने सांगितलंय घेऊन जा म्हटल्यानंतर त्या बाईने ओढलं महाराज ते लुगडं. एकच लुगडं चांगलं होतं. फाटकं लुगडं घालून स्नान करायचं आणि पुन्हा ते धडकं लुगडं नेसायचं. दिलं तुकाराम महाराजांनी. ती म्हणे बाबा देव तुझं ती म्हणे थोबाड बंद करून निघून जाय. देवाचं मी पाहून घेईन तू जाय लवकर. तिला पाठवलं तुकोबाराय गेले महाराज. तुकाराम महाराज बी निघून परत शाळेत गेलेली होती. स्नान चालू होतं. स्नान संपत आलेलं आहे आणि मग उठल्या जिजामाऊली. पाहतात तर लुगडं नाही. अगो बाई आहो आहो कशाचं आहो का हो. आहो तर गेला इंद्रायणीच्या तीराला.
पोरं नाहीत, कोणीच नाही. महाराज फाटकं लुगडं अंगावर आहे, दडकं लुगडंच नाही आहे. लुगडं काय झालं, पण आलं जिजामाऊलीच्या लक्षात. तसं कोणीतरी काहीतरी दे बाबा फाटकं तुटकं असं म्हणत होते. बहुतेक आपलं लुगडं दिलं आहे आणि मग कशाला थांबणार इथं. स्वभाव माहिती झालेलाच होता ना. तेवढ्यात महाराज भावकीची मंडळी घरात आलेली आहेत. अहो तो कोबार आहे, अहो तो कोबार आहे, अहो तो कोबार आहे. जिजामाऊली अशा सगळं भिंतीला चिटकून बसले. कुणी आहे का घरात? घरात कुणी आहे? महाराज कोणीच आवाज देत नाही. बरं घरात कोणी नाही म्हणावं तर दरवाजा उघडा आहे. काय करावं? त्यांना लग्नाला जायचं होतं, हे येतात का काय म्हणून विचारायला आले होते. कसं 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 वाटलं महाराज जिजामाऊली. भगवान धावून आले हो. जिजामाऊलीच्या अंगावर पितांबर टाकलेलं आहे. मग तो अंगावर घातला, ते लुगडं फाटकं टाकलं आणि मग घरात गेलेले आहेत. घरात अंधारामध्ये महाराज त्या पितांबराचा असा प्रकाश पसरला. भावकीच्या लोकांनी पाहिलं, अरे बाप, बाहेर किती गरिबी दाखवते. अंबानीच्या बायकोच्या तरी अंगावर असेल का असली साडी. प्रकाश पडलाय त्याचा. पाहुणीने विचारलं, का हो तुमचा काय विचार आहे? म्हणले आमचा विचार गेलाय इंद्रायणीच्या तीरावर, तुम्ही व्हा पुढं, ते आल्यावर पाहू आम्ही. ते म्हणे चला एरवी तरी हे काय आहेर देणार आहे. गेले निघून मरेस. आता लुगडं चांगलं मिळालं असल्यामुळं मग तुकाराम महाराजावरचा राग जिजामाऊलीचा निघून गेलेला होता. असे काही दिवस गेलेले आहेत. सकाळी सकाळी तुकोबाराईने पूजा आटोपलेली आहे आणि विना गळ्यात घालून निघालेले आहे. तर तिथून एक 9 लाख उंबर असं 3-4 कोसावर गाव आहे. मोठा बाजार भरत होता तिथं. तिथले व्यापारी बैलगाडीमध्ये सामान माल भरून बाजारात जायचे. माल भरणं चालू होतं. त्यांनी पाहिलेले तुकोबाराने, अहो तुकोबार आहे, बोला की भरू लागता का? हो मला काय काम आहे. ते सगळ्या गोण्या गाडीत भरून दिल्यात. आता भरून तर दिल्या, काढायला पुन्हा माणूस पाहिजे ना. लय हरामखोर माणसं महाराज संसारातले. ते म्हणे महाराज चालता का बाजारला? तिथं गोण्या काढायला कुणीच राहत नाही हो. ठीक आहे, मला इथं तरी काय काम आहे, चला. हे हरामखोर गाडीत बसलेले, यांच्या गोण्या काढण्याकरता तुकाराम महाराजाला घेतलेलं. ते पायी तुकाराम महाराज त्याचं काहीच नाही, कारण त्यांना फक्त नामस्मरणाला तोंड मोकळं असलं की झालं. मग विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राधा कृष्ण भगवान की जय चाललेत तुकोबारे माग नामचिंतन करत पुढे एका गावामध्ये रस्त्याला गाव होतं. त्या गावचे लोक बाजारला चाललेली होती. एक म्हातारी आजी थकलेली वय झालेलं कमरात वाकलेली होती. डोळ्याला चष्मा हातामध्ये काठी टेकीत चालायची. थोडी चालली की थकून उभा राहायची पुन्हा चालायची. तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं की आजीला चालणं जड झालेलं आहे, त्रास होतोय. तुकोबारे सरसर पुढे गेलेले आहे आणि आजीला म्हणतात, आजी मग बाजारला जायचं आहे. होय बाबा. तुकोबारे म्हणतात, तुम्हाला त्रास होतोय चालायचा, मी दडदाकट आहे, पाटकुळी बसा माझ्या, मी बाजारात चाललोय, सोडतो तुम्हाला बाजारात नेऊ. चमकून तिनं पाहिलं म्हणे, ज्या काट्याकरता सगळं आयुष्य घातलं, सगळी इस्टेट त्यांच्या डोंबल्यावर दिली, ते विचारायला तयार नाहीत. आणि ह्या बाबाचा काही संबंध नाही आपला, आणि हा म्हणतोय पाटकुळी घेऊन जातो. काय वाटलं असेल त्या माऊलीला. ते म्हणे, बाबा मला बाजारला जाऊन तरी काय सगळा बाजार खरेदी करायचा आहे, मला फक्त तेल आणायचं आहे. मला घेऊन जाण्यापेक्षा असं करणं, हा नळा आणि हे पैसे घे आणि एवढ्या पैशाचं तेल आणून दे, मी बसते इथं झाडाला, झाडाच्या सावलीला. बरं आजी. तुकोबाऱ्यांनी तो नळा घेतलेला आहे, पैसे घेतलेले आहेत. तिथे गेल्यावर त्या व्यापाऱ्याचा माल वगैरे उतरू लागला. दुकानात गेले तुकोबारे, दुकानदाराला ते पैसे दिले आणि सांगितलं, बाबा याच्यात गोड तेल घाल. त्या पैशाचं तेल त्याने त्या नळ्यामध्ये टाकलेलं आहे. येताना तुकोबारे घेऊन आलेले आहेत. म्हातारी वाटच पाहत होती. तुकोबाऱ्यांना पाहिले की आजी उभा राहिलेली आहे. तुकोबाऱ्यांनी तो नळा दिलेला आहे तेलाचा. आजी घरी गेलेली आहे. चमत्कार असा झाला महाराज,
प्रत्येक आठवड्याला ती बाजारच्या दिवशी तेल तेवढंच आणायचे आणि थोडं 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 करून ते 7 दिवस पुरवायची, पुन्हा दुसऱ्या बाजारला आणायची. महाराज 7 दिवस तिनं तेल वापरलं पण तेल संपलंच नाही. तेल तसंच आहे. अहो बाई, तेल संपत कसं काय नाही? त्याला काय झरा लागला का काय? बरेच तिनं मग जास्त वापरायला सुरुवात केली. 4-2 वेळेस भजे तळून खाल्ले. तरी तेल संपनाच गेलं. आणि मग बोंब बोलली महाराज गावात. तुकाराम बाबांनी तेल आणलं का तेल संपतच नाही. नंतर बाजारला लोक नळे आणि पैसे घेऊन रस्त्याला उभेच. व्यापाऱ्याने तुकाराम महाराजांना न्यायचं प्रत्येक बाजाराला बोलवून. लोक, महाराज आमचं तेल आणा, महाराज आमचं तेल आणा, महाराज आमचं तेल आणा, हे घ्या पैसे, हे घ्या पैसे. आता ते पैसे एवढे कुठं ठेवायचे, नळे कसे धरायचे? एक पिशवी गळ्यात अडकवली महाराज, त्या पिशवीत पैसे टाकायचे. काही मोजायचे नाही, काय नाही, काय नाही. ज्यांनी जे तेल टाकेल एवढ्या पैशाचे ते तेल नळा द्यायचं. महाराज नळे बी हातात बसाना गेले. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्हाला तिथं बांधता येईल माझ्या अंगाला, तिथं बांधा. ते सगळे तुकाराम महाराजांच्या हाताला सगळे नळे बांधलेले गेले. तुकाराम महाराज ते पैसे देऊन टाकले. महाराज बाबा, दुकानदार बाबा, हे पैसे ह्या नळ्यात तेल घाल. ते म्हणे, कोणत्या नळ्यात किती घाल? ते म्हणे, किती घाल, तुला जेवढं घालायचं तेवढे पैशाचं घाल. महाराज मग हे असल्या गोष्टी पसरायला वेळ नाही लागत. देहूतही येऊन पसरल्या. लोक काय, तुकाराम महाराज ते आणल्यावर संपत नाही म्हणल्यावर मग गावातच नाही, पुरीचा नळा, बहिणीचा नळा, मामाचा नळा, हे सगळ्या परिसरातले नळे सगळे मागवून ठेवलेले. देहूत कळालं. देहूत मग लोक बाजारच्या दिवशी सगळे आपापले नळे घेऊन सगळे तुकाराम महाराजांच्या अंगाला नळेच बांधले. कुणीतरी जिजामाऊलीला सांगितलं, अगं ए बघ ना, लोकांनी तुझा नवरा तर बैल केलाय. सगळे नळेच बांधलेले. जिजामाऊली तर आल्या. ते नळे पाहिले, एवढे नळे माणसाच्या अंगावर. जिजामाऊली खवळले, तुम्हाला माझा नवरा काय बैल दिसत का काय? सोडले नळे, दिले फेकून. गावातले बाया म्हणले, अगं जिजे आम्हाला काऊन बोलतीस? बघ ना, बाहेर पुढच्या गावचे सगळे लोक नळे देतात आणि त्यांचं तेल तुकाराम महाराज आणतात. ते नाही म्हणत नाही, तू काऊन बोलती? कराय बाई म्हणजे त्यांना सगळ्या जगाचं करावं वाटतं, फक्त घराचं नाही करावं वाटत. घरातल्या नळ कधी तेल नाही आणलं बरं. एके दिवशी तुकोबर आहे, पूजा करून निघालेले आहेत. जिजामाऊली आले. अहो ऐकलं का? बोला. अहो आज मामाजींची पुण्यतिथी आहे, तुमच्या बापाची पुण्यतिथी आहे. जीव घालायचं का नाही बापाला? मग आमचे बाबा किती चांगले होते, जीव घालायचं. काय घालायचं? दाना नाही घरात. अरे मग काही दाणेच पाहिजे काय गहू घालायला? आत्ता जातो मी शेतात आणि भाजी घेऊन येतो, भाजी शिजवून घाल. आमचे बाबा लय संतुष्ट होते, तेवढ्यावर प्रसन्न होतील. आणा, जे आणसाल ते करून घालीन मी. तुकोबर आहे, शेतात चाललेले आहेत महाराज. एकाचा गहू काढायचा चालू होता. रोजानी माणसं लावलेली होती. 10-20 फूट त्यांच्या पाती गेल्या होत्या. शेतकऱ्यांनी पाहिलं, महाराज बोला, गहू काढू लागता का? हो, मला काय काम आहे. लागले गहू काढायला. महाराज ती भाजी आणायची गेली विसरून, नामस्मरण करत. पण त्या लोकांचे पुढं 10 फूट जाईपर्यंत तुकाराम महाराजांनी पाठीमागून सुरुवात केली आणि त्यांच्या पुढं
त्या मालकाने काय ए अरे तुम्हाला काही लाज आहे का, रोज कामं करता बघा ना. तुकाराम त्या लोकाला वाटलं बाबू ही घरी पिढा देत होते, आता इथं आले आम्हाला पिढा द्या. इकडं 9-10 वाजत आले, अजून तुकाराम महाराज आले नाही. 12 वाजता पितरांना नैवेद्य दाखवला पाहिजे. जिजामाऊलीला काळजी पडलेली महाराज. भगवंतांनी तुकोबऱ्यांचं रूप घेतलं, असं गुटुडू डोक्यावर. आवले 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 बाहेर. जिजामाऊली बाहेर आलेले आहेत. पाहिलं तर गटुडं उतरू लाग. दोघांनी खाली उतरलेलं आहे, सगळं शिदा आणलेलं आहे. स्वयंपाक कर. मी गावात लोकांना निमंत्रण देऊन येतो. जिजामाऊलीने गठुळं सोडले. महाराज आश्चर्य वाटलं जिजामाऊलीला. बाई पुरणपोळीला लागणारं सगळं मटेरियल, सगळं जिरी मोहरी हिंग मसाला, भज्याला बेसन पीठ, गोड तेल, खाता सोडा, तूप, डाळ, सगळं सगळं आणलेलं आहे. गव्हाचं पीठ. जिजामाऊलीने शेजाऱ्या पाजाऱ्या बायांना बोलवलेलं आहे. डाळ शिजायला टाकलेली आहे, पीठ मळलेलं आहे, भजीचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे. सुगरण होते जिजामाऊली. कामाचा उरक होता, सवयही होती कामाची. शेजारनी म्हटल्या बाई तुकाराम बाबांनी आज बरंच लक्ष घरात द्यायचं ठरवलेलं आहे. जिजामाऊली म्हणतात भरवसा नाही. आज आणलंय म्हणजे उद्या आणतील ह्याचं काही भरवसा नाही. कुठे गेले ते? गेलेत गावात आमंत्रण द्यायला. अख्ख्या गावात घरोघर जाऊन सांगितलं महाराज तुकाराम महाराजांनी, अहो आज आमच्याकडे बाबांची पुण्यतिथी, जेवायला या दुपारी 12 वाजता. जेवायला या दुपारी 12 वाजता. आता सगळे तुकाराम महाराजच्या कीर्तनाला येत असल्यामुळं श्रद्धा सगळ्यांची तुकोबऱ्यांच्यावर होती. नाही तर नाही म्हणले, पण ते एकामेकाकडे पाहायचे काय खायचं यांच्या घरी जाऊन. कारण परिस्थिती सगळ्यांनाच माहिती होती. लोकांनी सांगितलं जाऊ द्या पाणी पिऊन येऊ. महाराजांनी एवढ्या प्रेमाने सांगितलेलं आहे, आपण कोण नाही जायचं. सगळं गावात निमंत्रण देऊन आलेले आहेत. 12 वाजता स्वयंपाक उरकलेला आहे. ब्राह्मण मंडळी आली, पूजा वगैरे आटोपलेली आहेत. ब्राह्मणाला दक्षिणा दिली महाराज भरपूर. ब्राह्मणही संतुष्ट झालेले आहेत. पांडुरंग तुमचं कल्याण करो. बरं, गावचे लोक आलेले आहेत. पंक्ती सुरू झालेली आहेत महाराज. पहिली पंगत उठली का पात्र उचलून फेकायची, दुसरी पंगत बसवायची, दुसरी पंगत उठली की तिसरी पंगत. 4 वाजेपर्यंत अख्खं गाव जेवून निघालं महाराज. जे सांगून वाटते मा एवढा एवढा स्वयंपाक केलाय, सगळं गाव जेवलंय तरी स्वयंपाक शिल्लकच आहे. अजून स्वयंपाक संपतच कसं काय नाही. सगळे जेवायचे संपल्यानंतर तुकोबाराने सांगितलं आवले मी भांडी धुवून ज्याची त्याला देऊन येतो, मग निवांत आपण जेवण करू. म्हणे बरं. हे गेले भांडे घेऊन, कोणाचे आणले होते काय माहीत. इंद्रायणीत भांडी ते तिकडंच. आणि मग 4 वाजता त्या शेतकऱ्यांनी सांगितलं तुकाराम बाबा बस झाला आता. आणि त्यांनी 5 एवढ्या मोठ्या मोठ्या गव्हाच्या पेंड्या ते बांधून दिल्या तुकाराम महाराजाला. घेऊन जा तुकाराम बाबा तुम्हाला. तुकाराम महाराजाला वाटलं अरे वा आमचे बाबा लयच भाग्यवान. मी भाजीने येतो म्हणलो होतो, देवाने गहू दिले. ते पेंडकं तुकाराम महाराज घेऊन आलेले. महाराज येता येता ते एका झाडाखालून चालले, त्या झाडाला मोवळ होतं. त्या गव्हाच्या पुढचे ते सरकट ते मोवळाला पेरले, मोवळाच्या माश्या उठल्या, त्या तुकाराम महाराजाला चावायला. तुकाराम महाराज म्हणतात चावा तुम्हीच पितर समजायचे.
एरवी तरी आज आम्हाला पितर जीवच घालायचे का 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 तुम्हाला काय देवाने महाराज अदृश्य रूपाने त्या माश्या उठवल्या. तुकाराम महाराज घरी आलेले आहेत. जिजे पुढं टाकलं ते पेंड का जिजे बघ मी भाजी आणीन म्हणलो होतो, बघ बघ देवानी गहू दिले, चल कांड सांजा कर आणि दाखवू नैवेद्य. जिजामाऊली तर तुकाराम महाराजाकडे पाहायला लागले. अरे पाहतेस काय, तू सांगितलं ना बाबाची पुण्यतिथी आहे ना आज. ते म्हणे तुम्हाला येड तर नाही लागलं. म्हणे का बरं येड का लागलं. बघा म्हणे उखंड्यावर पत्रवळ्याचा ढीग लागलेला आहे. तुम्ही सामान आणलं, मी सगळा स्वयंपाक केला, अख्खं गाव जीवून गेले आणि तुम्ही म्हणता हे गहू. ते म्हणे मी, अरे मी तर गहू काढीत होतो. त्या बाबाने गहू काढल्याबद्दल ह्या पेंड्या दिलेल्या आहेत, बघ ना तुझ्या समोर आहे ना. आणि म्हटलं मग हे सगळं शिदा आणणारं कोण होतं. महाराज तुकोबारायांच्या लक्षात यायला काय वेळ लागला. पांडुरंगाने आपल्या रूपामध्ये शिदा आणलेला आहे. तुकोबारायांना अतिशय वाटलं. मंदिरात गेलेले देवा 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 का असं करतो तू. देवा तुम्ही हे सगळं कुठाने केले, सगळ्यांना जीव घातलेले. आज बाबांची पुण्यतिथी आहे. आज तुम्हाला माझ्याबरोबर जेवावं लागेल. तुम्ही जेवले नाही तर मीही जेवण करणार नाही. भगवान प्रगट झाले महाराज. आणि मग जिजामाऊलींनी दोघांना अशा प्रकारची ताटं वाढलेले आहेत. जेवण झालेलं आहे. भगवान अंतर्धान अशा प्रकारचे झालेले आहेत. आणि आपली वेळ संपली. श्री तुकारामा तुकारामा प्रिय श्रीरामा तुकारामा असुर विरामा तुकारामा स्वानंद रामा चैतन्य भूषणा तुकारामा अषांड दूषणा तुकारामा अमृत अशना तुकारामा शत्रु शासना तुकारामा महावाणी तुकारामा बाबाजी शिष्य शिरोमणी तुकारामा अमृत संजीवनी तुकारामा वैराग्य शिरोमणी तुकारामा अमरेंद्र ऐश्वर्य समुद्र बुधामृत चंद्र परम सुभद्रा प्राणींद्रिय दमना सहित स्वगमना गिरिजा सुमना जय रमणा उद्धारक लोका मधारका नारायण जनका जीवन व्यापका जय मुक्तिवर्या चित्प्रकाश सूर्या माधुत धैर्या विठ्ठल हृदया जगद्गुरु भूपा निश्चित अमुपा माया सिद्ध स्वरूपा माया तमदीपा लक्षी अंतरसाक्षी गुणकक्षी नरगंजन मनरंजन भयभंजन भाषि निरंजन संज्ञा अद्भुत प्राज्ञा कला सुज्ञा तव आज्ञा कृष्ण तत्वज्ञा
करताज्ञा सहरीत्या दया नदी तरत्या जय हरत्या जय करत्या मंडना खंडना कालदंडना सुरखंडना सौदागर सुखवासी क्षेत्रनिवासी साम्य सुखासी लोकासी सिंधु सागर इंदो प्रिय बंधु नादित साधु गणेश सुलोचन मोचन अष्टवत कंचन मूल सिंचन मय पवना जीवना सुख भुवना सुरंगा तुरंगा मणिपुरंगा तरंगा दृश्य निगमा आगमा स्वयमा जाल निर्गमा